जय गजानन. आज आपण नवीन वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी नवीन वर्ष त्यातल्या त्यात पहिला महिना म्हणजे जानेवारी 2026 हा महिना मेष राशीच्या जातकांसाठी कसा जाणार आहे हे आपण टॅरोद्वारे बघणार आहोत. टॅरोद्वारे आपण प्रिडिक्शन घेणार आहोत की तुमचं हेल्थ असेल, लव्ह रिलेशनशिप असेल, करिअर असेल, जॉब असेल, व्यवसाय करायचा असेल कुठलाही किंवा स्टुडंट असतील त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना कसा असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत टॅरोद्वारे. सो चला आपण स्टार्ट करूया. सर्वात प्रथम ओव्हरऑल हा महिना स्टेबिलिटीचा राहणार आहे किंवा हे वर्ष तुमच्यासाठी स्टेबिलिटीचं राहणार आहे. या वर्षामध्ये तुम्ही बऱ्याचशा नवनवीन गोष्टी करणार आहात. ह्या वर्षी जर तुम्हाला काही प्रॉपर्टी हवी असेल, जर काही मिळवायचं असेल, काही तुमचं स्वतःचं म्हणजे असं विश्व तयार करायचं असेल तर तुम्हाला या महिन्यामध्ये होऊ शकतं. जॉबचा विचार केला असता जॉबवाल्यांसाठी तुम्ही जे मागच्या वर्षामध्ये जे स्ट्रगल केलेलं आहे, मागच्या वर्षामध्ये जे तुम्ही काही गोष्टी केलेल्या होत्या, नवीन नवीन डील्स असतील, नवीन नवीन प्रोजेक्ट तुम्ही जे हँडल केलेले असतील तर ते प्रोजेक्ट तुमचे सक्सेस होतील ह्या वर्षी. या वर्षामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी काही बेटर होणार आहेत. म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत करत आलेले होते, म्हणजे तुमच्या जॉबच्या ठिकाणी जे डे नाईट वर्क करत होते, ज्या काही गोष्टींना तुम्ही डेडिकेशनने सगळ्या गोष्टी करत होते तर ते तुम्हाला सक्सेस होताना दिसत आहे. म्हणजे या वर्षी तुमचं इन्क्रीमेंट पण होऊ शकतं, इन्क्रीमेंटही होऊ शकतं किंवा अजून नवीन नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतात, नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यवसायामध्ये थोडासा तुम्हाला म्हणजे शत्रू निर्माण होतील ह्या वर्षी. व्यवसाय करायचा म्हटलं तर थोडे जपून काही गोष्टी करायच्या आहेत. मेष राशीच्या जातकांसाठीचा विषय चालू आहे आपला. तर व्यवसाय जर असेल तर म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला भांडण करून सगळ्या गोष्टी मिळवाव्या लागणार आहेत. म्हणजे लक्ष देऊन म्हणा, वादावाद करूनच कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळणार आहे जानेवारी महिन्यामध्ये. तर पण मग जर तुम्ही लक्ष देऊन सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी मिळवल्या, तुमचा जो अधिकार आहे तो आहे. तुमच्या ज्या गोष्टींवर तुमचा अधिकार आहे तो मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल आणि त्याला तुम्हाला यशही आहे आणि ते मिळवल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील. बोलून काही गोष्टी छान तयार होणार आहेत तुमच्यासाठी. म्हणजे बोलून म्हणा, म्हणजे वादावाद तर करावा लागणारच आहे, तर बोलल्यानेच तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. आता आपण आर्थिक दृष्टीने विचार करूया की आर्थिक दृष्टीने हा महिना कसा असणार आहे. आर्थिक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लॉंग टर्म साठी बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही या महिन्यामध्ये लांबचा विचार करून चालाल, लांबचा विचार करून कुठलीही इन्व्हेस्टमेंट करणार, लांबचा विचार करून तुम्ही पैसा साचवणं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करणं असेल आणि जेही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्याच्यासाठी बेस्ट महिना आहे हा. जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल फक्त भावनेच्या भरामध्ये वाहून जाऊ नका. कोणी जर तुम्हाला बोललं, कोणी जर तुम्हाला कुठली फसवी डील दिली तर त्या डीलला आहारी पडू नका. थोडंसं तुमचं स्वतःच्या नॉलेजचा विचार करून, तुमचं स्वतःचं म्हणजे बुद्धीचा वापर करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. असं नाही की इमोशनली. हो, पण बेस्ट आहे हा महिना जर आर्थिक दृष्ट्या बघायचा म्हटला तर. आता आपण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये विचार करू. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये अशा गोष्ट आहे की थोडं म्हणजे स्ट्रगलचाच महिना आहे की तुमच्या मागे लोक तुमच्या बाबतीत बोलतील. थोडंसं स्टक रिलेशनशिप थोडं स्टक राहणार आहे या महिन्यामध्ये तुमच्यासाठी. तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे. म्हणजे बरेचसे जे तोंडावर चांगले बोलतात ते पाठीमागे तुमचं वाईट बोलत असतील, तर अशीही काही गोष्टी घडणार आहेत. परिवाराच्या बाबतीमध्ये लव्ह रिलेशनशिपचा विचार केला तर त्याच्यातही तसाच आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे पाठीत खंजीर खूप असणं ज्याला म्हणतात तसा हा प्रकार ह्या महिन्यामध्ये तुमच्यासोबत होणार आहे. की तुम्हाला जरी दिसत असलं की तुमचं रिलेशन खूप बेस्ट आहे, बेटर आहे, सगळ्यांना दिसायलाही छान दिसत असेल, पण तसं काहीच नाही. तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यवस्थित तुम्हाला पळताडून बघायचं आहे की तुमचाच पार्टनर म्हणजे तुमचा पार्टनर कदाचित तुम्हाला धोका देत असेल, पाठीमागे षडयंत्र करत असेल, या अशा गोष्टी तुमच्यासोबत होत असतील. हेल्थच्या बाबतीमध्ये विचार केला तर हेल्थच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगलाच जाणार आहे हा महिना. एकंदरीत बघायला गेलं तर हा महिना बेस्टच आहे.
फक्त असं आहे की तिसऱ्याच्या बोलण्यावरून तुम्हाला तुमचा मनस्ताप करून घ्यायचा नाहीये. तिसऱ्यामुळे तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्या शरीरावर कुठलाही वाईट परिणाम होऊ द्यायचा नाहीये. सो ओव्हरऑल तर महिना चांगलाच आहे खरं बघायला गेलं तर. सो नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि प्रिडिक्शन आवडलं असेल तर मग आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.